आहे पण दिलेलं आहे ना तुम्हाला कॅम्प्युटर? नाही म्हणतायत, कम्प्युटर रूम नाही आहे ना. बाथरूम साफ नाही, मग हे जे यांनी साफ करून ठेवलं होतं ते आजच केलं, काल केलं. यांनी फक्त आज मुद्दामच सापडून ठेवलं एका दिवसासाठी, पण खरी अवस्था ही आहे की जेव्हा कोणी लक्ष देत नाही तेव्हा या अवस्थेत राहतं. अंगणवाडी टीव्ही चालू नाही, शाळेत टीव्ही का बघायची आहे तुला? कॅम्प्युटर म्हणत असतील, कॅम्प्युटर म्हणत असतील ना. अच्छा, कम्प्युटर चालू नाहीये. कम्प्युटरची रूम आहे का? आहे ना, कॅम्प्युटरची रूम मला तर दिसलं नाही कम्प्युटर. आहे का? आहे पण दिलेलं आहे ना तुम्हाला कॅम्प्युटर? नाही म्हणतायत, कम्प्युटर रूम नाहीये ना. कॅमेरे पण नाही. फोडले, कोणी फोडले? मुलांनी फोडले म्हणजे परत दुसरे लावले की नाही लावले? बर, अजून काय? बाथरूम साफ नाही, मग हे जे यांनी साफ करून ठेवलं होतं ते आजच केलं, काल केलं, आणि याच्या आधी घाणच असायचं. अच्छा, नाही आपण याच्या बाथरूमला लॉक लावू. मग जर तुमचे बाथरूम साफ नसेल ना, यांच्या बाथरूमला लॉक लावू. ठीक आहे ना? अजून काय समस्या आहे सांगा. प्यायला पाणी नाही ना, तेही करू. शिंदेच्या बॅनरनी तर ही अवस्था इथलची आहे. पण इथलचे जे सरपंच सर आहेत आणि इतर जे लोक आहेत ग्रामपंचायतचे, त्यांचा पूर्ण सहभाग आहे आणि ते म्हणतायत की आम्ही शाळा एका आठवड्याच्या आत ठीक करू ही. तर मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि याच प्रकारे ठीक होणार आहे. आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन या शाळा ठीक कराव्या लागतील. जर आपण या देशातल्या शाळा ग्रामीण भागातल्या ठीक नाही केल्या तर आपण कधीही विकसित होऊ नाही शकत. कारण की देश जो आपला राहतो, भारत जो राहतो, तो गावांमध्ये राहतो, तो ग्रामीण भागात राहतो आणि या ग्रामीण भागातले मुलं मुलीच या देशाचं खऱ्या अर्थाने भविष्य आहे आणि आपण त्यांना इग्नोर नाही करू शकत. तर मी सरपंच साहेबांचाही धन्यवाद मानतो की त्यांनी आज इतकं सहकार्य केलं आणि त्यांनी गॅरंटी दिली की ते एक आठवड्याच्या आत यातल्या बऱ्याचशा गोष्टी नीट करतील आणि त्याच्यामुळे मुले भरपूर खुश झालेले आहेत. तर आपल्याला अशाच प्रकारचं इंटेन्शन पाहिजे जिथं लोक तयार आहेत काम करायला. लोकांना काम करायचंय, पण काही वरतून अडचणी असतात, वरतून निधी येत नसतो कधी कधी, किंवा वरतून हे जरी इथून गेले की शाळेत मला हे लागते, ब्युरोक्रॅटिक प्रोसेस इतका अवघड करून ठेवलेला आहे की हे तरी काय करतील. यांना जर बेंच, यांनी असं नाही की यांनी बेंच मागितले नसतील, यांनी मागितले असतील, पण वरतून टेंडर नाही झालं, हे नाही झालं, किंवा इथं अडकले तिथं अडकले. तर वरतून इतक्या सगळ्या अडथळे असतानाही जे सरपंच शाळा नीट करण्यासाठी प्रयत्न करतायत, मला त्यांचे आभार मानायचे. आणि यांच्यासोबत बाकी कुठल्या गावांमध्ये, तालुक्यांमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये जे काही लोकांची असं इंटेन्शन आहे की सरकारी शाळा चांगल्या झाल्या पाहिजे, मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो. आणि मी त्यांना म्हणतोय की आपण जर सगळे आता एकत्र मिळून काम करू तर आपण नक्की शाळा चांगली करू. आणि सरपंच साहेब, मी तुम्हाला म्हणतोय, ह्या 4-5 ज्या गोष्टी आपण बोललो ना, तुम्ही ह्या फक्त करा. पुढच्या आठवड्यात आपण परत प्रेस कॉन्फरन्स घेऊ आणि पुढच्या आठवड्यात आपण दाखवू की आपल्या गावातली शाळा कशी आहे. कॉक्रोच जनता पार्टीचं जे पेज आहे, ज्याच्यावर 25 मिलियन लोक फॉलो करतात, तिथं आपल्या गावाचं नाव जाईल, तुमचं नाव जाईल की तुम्ही शाळा नीट केली आहे. मी ग्रामपंचायतच्या वतीनं, गावकऱ्याच्या वतीनं तुम्हाला आश्वासन देतो की 8 दिवसात जे काही उणीव राहिलेले आहे, एक तर ते शाळेचं नवीन बांधकाम झालेलं आहे, तिथं संरक्षण भिंत सुद्धा केलेली आहे, शौचालय सुद्धा आम्हाला जिल्हा परिषद मार्फत मिळालेलं आहे. परंतु जे काही उणीव आहेत, जे खाली जागा असल्यामुळे परकड्यासाठी विद्यार्थी खेळतात आणि ते खेळण्यामुळे दगड लागल्या, ते काचा फुटल्या, त्या काचा आम्ही सुद्धा करून देऊ. पाण्याची परमानंट 24 घंटे त्याची सुविधा आम्ही